आमचं मरण सोहळा पाहायचा आहे का? मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा सरकारला संतप्त सवाल. केदारखेडा, प्रतिनिधी BK. धसाळ. राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत असतानाच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेतील युवकांनी आता सरकारच्या धोरणांविरुद्ध एल्गार पुकारला आहे. ज्या ठिकाणी काम कराल तिथेच कायमस्वरूपी रोजगार देऊ असे आश्वासन देणारे सरकार आता शब्दाला जागत नसल्याचा आरोप करत आंदोलक युवकांनी राज्य सरकारवर फसवणुकीचा ठपका ठेवला आहे. आश्वासनांची खैरात पण अंमलबजावणी शून्य. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या योजनेच्या प्रारंभी युवकांना मोठ्या आशेवर ठेवले होते. 6 महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर संबंधित उद्योगातच कायमस्वरूपी सामावून घेण्याचे आश्वासन दिले गेले होते. मात्र प्रत्यक्ष परिस्थितीत युवकांच्या हाती केवळ प्रमाणपत्र पडले असून रोजगाराचा पत्ता नाही. आझाद मैदानावरील आक्रोश आणि शासनाची पाठ. आम्ही आतापर्यंत 18 ते 19 वेळा आंदोलने केली. आझाद मैदानावर मी माझ्या कुटुंबासह बेमुदत उपोषण केले. तरीही या निगरगट्ट शासनाला पाझर फुटला नाही, अशी भावना एका संतप्त युवकाने व्यक्त केली. नागपूर अधिवेशनावेळी आंदोलनासाठी आलेल्या एका महिलेचा परतीच्या प्रवासात अपघात झाला. तर दुसरीकडे बेरोजगारीला कंटाळून अनेक प्रशिक्षित युवक आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. अशा घटना घडूनही शासन दखल घेत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. लाडक्या बहिणीला पैसे नको तर सन्मानाचा रोजगार हवा. शासनाच्या इतर योजनांवर टीका करताना आंदोलकांनी स्पष्ट केले की लाडक्या बहिणीला तुमचे उसने पैसे नकोत, तर तिच्या भावाला आणि तिला हक्काचा रोजगार हवा आहे. सध्या युवकांची आर्थिक आणि मानसिक स्थिती अत्यंत बिकट झाली असून अनेकांकडे 2 वेळच्या जेवणाचीही सोय उरलेली नाही. हे सरकार केवळ शब्दांचे फुगे सोडणारे आहे. आमच्या भविष्याशी खेळणाऱ्या या सरकारचे आता करायचे काय? आमच्या संयमाचा अंत पाहू नका, अन्यथा येणाऱ्या काळात युवक रस्त्यावर उतरून जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत. माझं नाव मंगल गायकवाड. माझी मुलगी भावना गायकवाड ही युवा प्रशिक्षणामधून कामाला लागली होती. आमच्या भावाने एकनाथ शिंदे भाऊ लाडक्या बहिणीसाठी योजना काढली 1500 रुपये, पण त्यांच्या मुलांसाठी पण योजना काढली, पण आता त्यांना बेरोजगार केलंय. मग आता त्या मुलांचं काय? 1500 रुपये देतात बहिणीला, पण बहिणीला 1500 रुपये पण पुरत नाहीत, राशन पण येत नाही. मग ह्या मुलांचं भविष्य कसं घडवायचं? चांगल्या कामाला मुलं लागलेली आता घरात बसलेत. मग यांचा काहीतरी मार्ग करावा आणि यांना बेरोजगार केला त्यांना रोजगार द्यावा हीच विनंती.